अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ माऊली या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नामस्मरणाचे सर्वसाधारण नियम काय आहेत. अखंड नामस्मरण आणि सदाचार ह्याच नामस्मरण साधनेच्या दोन प्रमुख अटी आहेत. नामस्मरणाला कधीही सुट्टी नाही हे कायम लक्षात असू द्यावे. संकल्प करून नामस्मरणाला प्रारंभ करावा. संकल्प हे शपथेचं काम करतं. बाप आपल्या मुलाला कबूल करतो की तू 12वी पास झाल्यानंतर मी तुला बाईक घेऊन देईन. याचाच अर्थ त्याने स्वतःला शपथेत बांधून घेतलेले असते. पुढचे काही दिवस बाईकला लागणारे पैसे मिळवण्यासाठीची जबाबदारी त्याला घ्यावी लागते. जबाबदारी घेतली की मेहनतही आलीच. तसंच नामस्मरणाचं आहे. देवासमोर तुम्ही शपथ घेता तेव्हा त्या शपथेला देव साक्षी असतो. नामस्मरण हे फक्त काही काळाकरता नव्हे तर शेवटचा श्वास असेपर्यंत घ्यायचे असते. एकदा नाम वैखरीतून मध्यमवाणीत गेलं की तेच तुम्हाला चिकटून राहतं. हे त्याचं चिकटणं मनाला सुख, शांती, आनंद देतं. साधकाला अजिम्या ब्रह्म पाहिलेचा साक्षात्कार होतो. एका वेळी एकच नाम अखंड घ्यावे. आपल्याला एकच मंत्र देवता जागृत करायची आहे. देवता अनेक आहेत पण निर्गुण, निराकार परमेश्वर एकच आहे हे कायम लक्षात असू द्यावं. तुम्ही कोणतंही नाम घेतलं तरी ते एकाच देवाला येऊन मिळणार आहे. इतर नामांची एक एक माळ पुरे. स्तोत्र पठण, पारायण, पूजा पाठ ह्याहून नामस्मरण हे अतिशय श्रेष्ठ असले तरीही कर्मकांडेही करावीत. नामस्मरणाने आत्म्याला चैतन्याचा स्पर्श झालेला असतो. त्यामुळे ही कर्मकांडेही फलद्रूप होतातच. ह्यातून वेगळाच आनंद, समाधान आपल्याला मिळत असतं. गुरु सोडले तर नाम निवडायचा अधिकार केवळ तुम्हालाच आहे. आपली उपास्य देवता, आपल्या आवडीचं दैवत, कुलदैवत यांचा सर्वांचा विचार करून आपण नाम ठरवावे. नाम कोणतंही घ्या, मेहनत ही सगळ्यांना सारखीच आहे. देव कोणालाही डावं उजवं कधीच करत नाही. एकदा नामस्मरणाला सुरुवात केली की त्याच नामाला चिकटून राहावे. सारखे सारखे नाम बदलू नये. यात तुमचंच नुकसान होतं आणि हाती काहीच लागत नाही. नामस्मरणाने कधीही कोणाचं नुकसान झालेलं नाही. तुमचंही का होईल? नामस्मरण सुरू केल्यानंतर काही दिवसातच मनामध्ये ज्या उलतापालथी सुरू होतात त्यांकडे केवळ साक्षीभावाने पहा. घाबरू नका. एका सामान्य व्यक्तीचं एका असाधारण व्यक्तिमत्वात रूपांतर होणार आहे. मनात साचून राहिलेली अनेक जुनी जळमटं जळून जाणार आहेत. हा मीच आहे का असाही प्रश्न खूप वेळा तुम्हाला पडेल. अलिप्तपणे या सगळ्या घडामोडींकडे फक्त बघा. जे होतंय ते चांगल्यासाठीच हा विचार करून या रिनोव्हेशनकडे नव्या नजरेने आनंदाने पहा. माझी कामे पटापटा कशी होतात बुवा असं आश्चर्य स्वतःपाशीच व्यक्त करू नका. तुमची कामे झालेली तुम्हाला नकोत का? नामस्मरणानंतर तुम्हाला लोकांमध्ये मिसळायला आवडणार नाही. याचा अर्थ तुम्ही माणूस घाणे झालात असा होत नाही. एकांतात राहून अधिकाधिक नामस्मरण करता यावं म्हणूनच ही सुरुवातीची योजना असते. नाम मोजण्यावरून आतापर्यंत बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. ज्यांना नसेल मोजायचं त्यांनी नका मोजू. पण नामस्मरण झाल्यानंतर आपल्यात काही फरक पडतोय का यावर तरी किमान लक्ष ठेवा. घरात सर्वजण नामस्मरण करत असले तर अगदी उत्तम. सगळी कामे उरकून कधी मी नामस्मरणाला बसतोय असं होत असल्यामुळे वायफळ गप्पा, गॉसिपिंगला थारा राहत नाही. परनिंदा टाळली जाते. याचा फायदा आपली वाणी शुद्ध होण्यासाठी होतो. घरात किमान एक तरी व्यक्ती नामस्मरण करणारी असावी. नामाने सत्व गुण वाढत असल्यामुळे त्याच्या भोवतीचं तेजोवलही दैदिप्यमान प्रकाशित होतं. घरात पिशाच्य वृत्तीला थारा राहत नाही. सदाचारी वृत्ती ठेवली तरच नामस्मरण फलद्रूप होते. याचाच अर्थ समाजात जितके अधिक लोक नामस्मरण करत राहतील तितके गुन्हे, अपराधही कमी होतील. नामस्मरण हे लहानपणापासून वृद्धांपर्यंत स्त्री किंवा पुरुष कोणालाही करता येते. त्याला वयाचं कोणतंही बंधन नाही. लहानांना तुम्ही आत्तापासून नामस्मरणाची सवय लावली तर पुढच्या आयुष्यात त्यांची मनोवृत्ती कायम निरोगी राहील. याचा फायदा समाजाला, देशाला होईल. यासाठी तुम्ही स्वतःला अगोदर नामस्मरणाची सवय लावून घ्यायला हवी. नामस्मरणाला सोवळ्या ओळ्याचं काहीही बंधन नाही.
कर्मकांडांना जशी शुचिर्भूतीची गरज असते तशी नामस्मरणाला ती नसते. सकाळी उठताना तुमच्या तोंडात पहिलं नाम आलं पाहिजे. रात्री झोपताना नाम घेतच घेत तुम्ही झोपे गेला पाहिजेत. जन्मपत्रिकेवरून आपली उपास्य देवता माहिती करून घेता येते. ती जर माहीत नसेल तर सरळ रामाचं नाम घ्या. राम नाम हे चारी युगात मनुष्याला तारून नेणारं नाम आहे. त्याला सर्व उपास्य देवता अनुकूल आहेत. नामस्मरणाची करायची व मोजायची साधने खूप आहेत. ती महाग आणि पंक्चुअल असली पाहिजेत असं नाही. रुद्राक्ष माळेवर तुम्ही जगदंबेचं नाम घेतलं म्हणून काही बिघडत नाही. महत्त्वाची आहे ती तुमची मेहनत आणि तुमची नामस्मरण घेण्याची इच्छा, ती तेवढी टिकवून धरा. तर अशा पद्धतीने नामस्मरणाच्या बाबतीत काही महत्त्वाचे नियम होते ते या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत. तसेच नामस्मरणाबाबतीत अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत. ते म्हणजे तुमचे नाम हे किती अक्षरांचे आहे ते महत्त्वाचे आहे. नामात जितकी अक्षरे असतील तितके कोटी नामस्मरण झालं की तो जप सिद्ध होतो, म्हणजे त्याच्यात शक्ती येते. गुरुमंत्रासारखंच तोही काम करू लागतो. नामातील अक्षरे ही जोडाक्षरे असली तरी ते पूर्ण समजले जाते. 2.5, 3.5 अशी अक्षरे नसतात. उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ या नामात श्री, स्वा, अर्थ ही जोडाक्षरे असली तरीही पूर्ण आहेत. या हिशोबाने श्री स्वामी समर्थ हे नाम 6 अक्षरी झाले. नाम हे खूप सावकाश उच्चारू नये. मनात नामाची आवर्तने होत राहणे फार महत्त्वाचे आहे. नामाच्या प्रत्येक अक्षराचा उच्चार हा सुस्पष्ट स्वतःला समजेल असा असावा. दिवसाला ठराविक जपाचं टार्गेट गाठायचे ह्या धांदलीत साधक भराभरा नाम घेऊ लागतो. बऱ्याच वेळा शरीर इतर कामं करत असतं आणि मेंदूमध्ये दुसरेच विचार चालू असतात. अशा वेळी तोंडाने नाम घेतलं तरी नक्की काय बोलताय याकडे लक्ष नसतं. या धांदलीत नामाची गाडी अगदी फास्ट स्पीडने धावली तर घरंगळत ट्रॅक सोडून धावायला लागते. त्यामुळे नाम घेताना शांत चित्ताने मन एकाग्र करून नाम घ्या. तुमचं नामाचं दिवसभरातलं टार्गेट पूर्ण झालं तर इतर वेळी न मोजता नाम घेत राहावे. स्वस्थ राहू नये. येता जाता उठता बसता नाम घेत राहणे. मनातल्या मनात नामस्मरण करणे श्रेष्ठ आहे. यात आपले लक्ष पूर्णपणे नामाच्या उच्चारांकडे राहते. त्यामुळे एकाग्रता लवकर साधली जाते. नामाचा इफेक्ट ही लवकर दिसून येतो. तसं जमत नसेल तर स्वतःला कमी लेखू नका. ती पायरी तुम्ही लवकरच आणि निश्चित गाठणार आहात. हल्ली मुलाला लगेच पहिलीत बसवत नाही. त्या अगोदर नर्सरी, प्री-KG, सिनियर KG अशा पायऱ्या चढाव्या लागतात. खरं तर आपल्या दृष्टीने ते नगण्य आहे. हेच मूल पहिलीत येताना किमान 50 आकडे शिकलेलं असतं. शिवाय शाळेची भीतीही मनातून त्याच्या गेलेली असते. नामस्मरणाचेही तसेच आहे. तेव्हा मनात सारखे सारखे विचार येतात, एकाग्रता होत नाही असे हीनगंड मनात बाळगू नका. नाम घेतच राहा. नामस्मरण सुरू झाल्यावर लगेचच अहंकार नाहीसा होतो, हा मोठा गैरसमज आहे. 12 कोटी नामजप ही सकाम साधना आहे. आपल्या बहुतेक इच्छा तोपर्यंत पूर्ण झालेल्या असतात. त्यानंतरच निर्विकारतेकडे वाटचाल सुरू होते. ती म्हणजेच मी म्हणजेच तो मी नव्हे या जाणीवीची पायाभरणी सुरुवातीच्या 12 कोटीत होत राहते हे मात्र खरे. 12 कोटी नामस्मरण झाल्यानंतरही तुम्हाला नामजप चालू ठेवायचाच आहे. 12 कोटी नामजप हे आपलं उद्दिष्ट मुळीच नाही. नामजपाचे फायदे तुम्हाला सांगितले तर तुम्ही नाम घ्यायला लागाल. यासाठी 12 कोटी हा आकडा महत्त्वाचा आहे. तुम्ही मोजा अथवा मोजू नका. तुम्ही करत असलेल्या नामस्मरणाची नोंद मात्र तुमच्या संचितात होतच असते. आपण किती प्रगती केली हे कळण्यासाठी नामसंख्या मोजायची असते. सुरुवातीला नाम घेत असताना मनात कोरडेपणा असतो. नंतर जसजसे आपल्याला अनुभव येतात तसतशी नामावर श्रद्धा वाढत जाते. भावोत्कटता येत जाते. तशीही आलीच पाहिजे. संत मीराबाई भावोत्कटतेने श्रीकृष्णाची नाम घ्यायची. अंतिमतः श्रीकृष्णाला तिला दर्शन द्यावेच लागले. तिच्या इच्छेप्रमाणे त्याने तिला आपल्यात सामावून घेतले. ही भावोत्कटता फार महत्त्वाची आहे. मीरा पण आपल्यासारखी ठराविक संख्येत जप करून नंतर मोबाईलवर खेळत बसली असती, स्क्रोलिंग करत बसली असती तर श्रीकृष्ण वैतागले असते. तू खेळत बैस मोबाईलवर, हा मी चाललो द्वारकेला असं म्हणून त्याने तिथून प्रयाणच केला असता. तेव्हा भावोत्कटता खूप महत्त्वाची आहे.
आपण घेतलेलं जपाचं टार्गेट हे कमीत कमी जपाचं आहे. त्यानंतरही वेळ असेल तर जप होतच राहिला पाहिजे. कोणतंही नाम कमी जास्त फायद्याचं नसतं. सगळी नामे सारखीच. तेव्हा एक नाम वारंवार घेऊन नंतर ह्या नामाने काहीच फायदा होत नाही म्हणून दुसरं नाम घ्यावं, त्याने फायदा झाला नाही तर तिसरं नाम घ्यावं, अशी धरसोड वृत्ती कामाची नाही. ह्याने तुमचा वेळ तर वाया जातो, शिवाय कामे पूर्ण न झाल्यामुळे नुकसानही होते. प्रपंच सांभाळून नामस्मरण करायचं आहे तेव्हा घराची बाहेरची कामे सांभाळून नामस्मरणाला वेळ नक्की काढा. तसा तो काढता येतो. कोणी तुमच्या नामस्मरणाला आणि देवाला नावे ठेवायला नकोत. गण गण गणात बोते, श्रीराम जय जय राम, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हरे राम हरे कृष्ण, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गंग गणपते नमः. या सर्व नामांकडे पहा. तुम्ही यांपैकी एक नाम सतत घेतले तर त्या नामाची सतत पुनरावृत्ती होत राहते. तुम्ही तुमची कोणतीही उपास्य देवता निवडून त्या देवतेचं नामस्मरण नक्की करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.